अ, माझ्या जीवनसाथीने 95 मध्ये की 94 मध्ये केला होता 1900. तर त्यांच्यात पाहिलेले अद्भुत बदल माझ्या जीवनात एवढा चांगला बदल घडवून आणलाय ना, की त्यांनी सगळं डिपेंडंट होते. हे दे, ते दे, हे कर, ते कर असं. पण जेव्हा त्यांनी रिट्रीटवरून घरी आलेत, तेव्हा म्हणजे ते रात्रीचा दिवस झाला होता. सगळं स्वतःचं काम स्वतः पद्धतशीर करायचं. बोलताना एवढं त्यांच्यात विनम्रता आली होती आणि आनंदाने ते जे एकदम तो सगळा त्यांचा स्वभाव असा रागीटपणा वगैरे सगळं, सगळं एकदम 360 डिग्री त्यांच्यात तो बदल झाला आणि त्यांच्याने मला ते सगळं चेंज पाहून मला एवढं मोटिव्हेट झालं ना, की मी यांना सांगितलं मलाही करायचं आहे. हे जे तुम्ही करून आलात क्लास आणि अक्षरशः त्यांनी जसं ते वागणूक केले होते ना, तर मला म्हणजे मी घाबरले मनात आणि मी रडायला लागले. माझं काय चुकलं का? कारण तुम्ही प्रत्येक वस्तू जिथं ती तिथं जागेवर ठेवली आहेत. आणि असं म्हणजे स्वतःचं सगळं काम स्वतः करून जेव्हा त्यांनी रिट्रीटवरून आले ना, तर स्वतःचं काम सगळं स्वतः करून जे प्रत्येक गोष्टीसाठी मला सांगायचे, "हे कर, ते कर, असं कर, हे दे, ते दे." आणि मी रूममध्ये गेले तर सगळं ॲज इट इज म्हणजे त्यांची प्रत्येक वस्तू जागेवर, रूम एकदम चकचकीत. तर मग आधी मी घाबरले, माझं काही चुकलं का? तुम्ही असं का करतायत? म्हणे, "नाही, तिथं मी असं शिकून आलो आणि ते मला खूप चांगलं वाटलं." स्वभावात एक धैर्य, संयम असल्या खूप चांगल्या गोष्टी अनुभवाला आल्या आणि मी त्याच्यावरून की नाही मलाही हे केलं पाहिजे, एवढं छान आहे तर. आणि मी जेव्हा यांना सांगितलं तेव्हा 1996 मध्ये तुमचा आपला इथं नाशिकला होता क्लास. तर मी माझ्या आई-बाबांना सांगितलं, की मला तो करायचा आहे आणि आम्ही डेली अप-डाऊन करून 64 किलोमीटर आहे संगमनेरवरून नाशिक आणि मी तो क्लास केलेला आहे आणि आजही त्याचे बीज जे माझ्या मनात, माझ्या याच्यात रुतले आहेत. त्यांनी मला प्रत्येक अडी-अडचणीत मात द्यायला शिकवतात आणि जीवनात पुढं कसं जायचं, संयमाने कसं वागायचं, असेल त्या परिस्थितीला स्वीकारून आपण शांत कसं राहू शकतो. खूप चांगल्या-चांगल्याने अप्रतिम असे अनुभव मी केले आहेत आणि आजही ते सगळे माझ्यासोबत आहेत. तर मी मनापासून खूप ऋणी आहे गुरुजी आपली आणि ऋषी प्रभाकरांजींना पण माझे कोटी-कोटी नमन आहेत, की माझ्या जीवनात हे एवढे चांगले परिवर्तन घडून आलंय आणि मला आनंदी जीवन माझे आई-बाबा पण आले होते सोबत करायला क्लास. तर माझ्या आई जी कधीच कोणासमोर बोलायची नाही. तिने तिथं भजन पण म्हटलं होतं आणि मला खूप आशीर्वाद दिले, की बेटा मला जीवनाचा म्हणजे हे असंही एवढं आनंदी जीवन असतं, हे मला अनुभवायला भेटलं. त्याच्यामुळे माझ्या आईनेही मला खूप आशीर्वाद दिले होते त्यावेळेस, की खूप चांगलं आहे म्हणून. तर खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद गुरुजी. ओके, थँक यू. जय गुरुदेव. नेक्स्ट जय कोणी? गुरुदेव. नेक्स्ट कोणी शेअरिंग करू इच्छिता? हॅलो, हा. मी गजानन सातारकर. मी ओके. प्रथमच तुमचं सेशन अटेंड करतो आहे. मी मुंबईवरनं चेंबूर इथून ओके. अटेंड करतो. व्हेरी गुड. हे तुमचं session प्रथमच अटेंड करतो. हो हो, सो मी ज्यांनी पूर्वी केलेलं आहे त्यांना आमंत्रण करत आहे, थोडंसं त्यांचा अनुभव शेअरिंग करा म्हणून म्हटलं. ओके. ओके, सो मग थोडंसं एक दोन शेअरिंग घेतो, मग नंतर आपला क्लास कंटिन्यू करत होतो. ओके. ओके. हां. जय गुरुदेव गुरुजी. जय गुरुदेव. मी मयुरेश गंगाधर नातू. मी कल्याणला असतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याप्रमाणे मी नॅचरोपॅथीचा कोर्स पण केलेला आहे आणि आपला ऑनलाईन SSYचे हा माझा तिसरा बॅचला मी जॉईन झालेला आहे आता परत. जानेवारीमध्ये सॉरी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा ती बॅच जॉईन केली
आणि त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या वागण्यामध्ये भरपूर फरक पडत असतो हे आपल्याला स्वतःला जाणवत जातं. आणि रात्रीनंतर 7-7:30 नंतर काही खायचं नाही याची सवय अतिशय एवढी लागली आहे की माझ्यासमोर आता कोणी जेवत असले माझ्या आवडीचं खाते तरी आपल्याला काही फरक पडत नाही. एक अलिप्तपणा जो यायला पाहिजे संसारात राहून तो यायला लागलाय हळूहळू. आणि असं भरपूर आपल्याला मार्गदर्शन चांगल्या चांगल्या गोष्टी या कोर्समध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे मन लावून आणि जुनं जे तुम्हाला माहिती आहे ते सगळं बाजूला ठेवून हा कोर्स केला पाहिजे. जय गुरुदेव गुरुजी. ओके. जय गुरुदेव. थँक्यू. लास्ट अजून कोणी? कोणी शेअरिंग करू इच्छिता? ओके. सो व्हेरी नाईस. थँक्यू. सो आपण रोज एक दोन कोणीतरी शेअरिंग करत राहतील. आपण हे सगळं थोडंसं ऐकत राहू, जेणेकरून आपल्याला इन्स्पिरेशन भेटत राहील. सो मी हा प्रोग्राम केलेलं होतं 1988ला. सो माझं जे एक रूममेट होता, त्याचं नाव आहे नरेंद्र सोळंकी. त्याने म्हणायचे की हा प्रोग्राम कर, खूप चांगलं राहील वगैरे असं म्हणून. म्हणलं काय फायदा आहे? नाही, बुद्धिमत्ता खूप वाटतो असं ते म्हणायचा. कार्य करायची क्षमता वाटतो. आपल्याला वाटायचे की आपल्याला आहे बुद्धी, हुशार आहे, आपल्याला कशाला काय गरज आहे वगैरे असं. त्यांनी बरंच सांगायचं, अमुक फायदा होतो, तमुक फायदा होतो वगैरे असं. मग जे काय सांगत असेल तर आपण त्याला युजली अपोजच करत राहत असतो. आणखीन मी एप्रिल 3 तारीखला केलेलं होतं 1988ला. त्यावेळेला सुरू झालेलं होतं. एक दोनदा गेलो मी त्याच्याबरोबर, सत्संग वगैरे होता. मग काय एवढं मेडिटेशन वगैरे बसलेले होते. मग आपल्याला काय ते दिलं नव्हते, काय म्हणतात तर आपल्याला काही येत नाही वगैरे असं म्हणून. मग नंतर हा प्रोग्राम करायला लागलो. कलाभवन म्हणून आहे धारवाडमध्ये, कर्नाटकात. तिथं सगळी लोक आलेले होते. बरंच जे नवीन आहेत ते पण होते, जुनं होते ते पण होते. जसं आता तुम्हाला मी म्हटलं की थोडंसं शेअरिंग करा. मग ज्यांनी पूर्वी केलेले होते ते अनुभव त्यांचे सांगत होते. आणखीन त्यावेळेला बऱ्याच जणांनी आजारवरच सांगायचे. मला डायबिटीस होता, हा प्रोग्राम केला कमी झाला. बीपी होता, हा प्रोग्राम केला कमी झाला. किंवा अस्थमा होता, हा प्रोग्राम केला कमी झाला वगैरे असं. मला वाटलं की त्यावेळेला सगळे हे आजार कमी करण्यासाठीचं प्रोग्राम आहे, हे आपल्यासाठी नाही आहे वगैरे असं म्हणून. ओके. सो इवन ते दारुडे होते, ते पण म्हणतात की हे प्रोग्राम मी केल्यामुळं सहजपणे दारू सुटून गेला. त्याच्यापूर्वी मी मंदिरला गेलेलो होतो, माळ घातलेलो होतो. घरच्यांनी पण रागवायचे, तरी पण माझं काय संध्याकाळी 6-6:30 वाजला तर आपोआप पाय जायचा दुकानाकडे. तरी पण ते माळ घालून पण ते काय एवढं जमलं नव्हतं. पण हा प्रोग्राम करता करता 3 दिवस, म्हणजे ते म्हटलेत की 2-3 दिवस मी पिऊनच आलतो. 4थ्या-5व्या दिवस आपोआप सुटायला लागलं. ओके. सो ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आपलं मनावर, आपलं इंद्रियावर न कळता ताबा यायला लागतो. ओके. सो हा त्याच्यामध्ये व्हायला लागतो की त्यांनी सांगलीत की त्याच्यानंतर माझं सगळं जीवन व्यवस्थित चालू आहे वगैरे असं. मग मनामध्ये वाटायचे की आम्हाला काय सध्या आता रोग पण नाहीये, काय व्यसन नाहीये, तर आपण नंतर बघू. ओके. सो तेवढ्यात एक मॅनेजमेंट मधले एक होते, ते येऊन सांगलेत की आमचं युनियन कामगार बरांचा बराच जरा प्रॉब्लेम व्हायचा, हा प्रोग्राम केल्यामुळं ते सगळं दूर झालं वगैरे असं. ओके. सो आता आपलं तर काय फॅक्टरी गिक्टरी काय नाहीये, जेव्हा आपण करू त्यावेळेला बघू. सो पण एक मुलगी आली, तिचं नाव पार्वती आहे. ती सांगितली की हा प्रोग्राम, म्हणजे तिचं स्वतःचं नाव पण सांगितले, आणखीन BSc फायनल इयरला आहे ते पण सांगितले. हा एकच वाक्यामध्ये तुम्हाला सांगायचं असलं तर हा प्रोग्राम कामधेनूसारखा आहे. ज्यांना कोणाला जे जे पाहिजे ते सर्व सहजपणे आपोआप भेटलं जातं. ओके. सो मला वाटलं की बाबा चला ठीक आहे, आपल्याला तर काय घ्यायचं आहे वगैरे असं.
असं काय नव्हतं. काय म्हणलं तर जे काही योगासन असेल, प्राणायाम असेल वगैरे सगळं हे आम्ही 7वी, 8वी, 9वी ला वगैरे असताना शिकत होतो. RSSचं शाळा होता. ओके. सो बेंगळुरू जे शाळा आहे, ओके, RSS रन करतो. त्याच्यामध्ये योगासन आहे किंवा एक्सरसाइजबद्दल असेल, देशाबद्दल असेल, अभ्यास पण राहायचं वगैरे सगळं. मला असं वाटायचं की इवन ते एप्रिल मे सुट्टी असतील शाळाला तरी पण आम्ही नाही जात होतो, तिथंच राहायचो. का म्हटलं तर एप्रिल मे मध्ये बरंच योगासन वर्ग चालायचं. मग आपण ते कंटिन्यू करत राहत होतो वगैरे असं. सो मला असं काय आता काय हा प्रोग्राममधून मला काय भेटेल असं वाटत होतं. पण ज्या वेळेला हा प्रोग्राम करायला लागलो, भरपूर चेंजेस झालेत. आणखीन मध्ये एक ब्रेक दिलेत. ओके. सो ब्रेक ते फॉर्म वगैरे भरण्यासाठी, फीस वगैरे भरण्यासाठी वगैरे असं. मी म्हटलं की बाबा तुम्हाला काय कमिशन वगैरे काय भेटतं का वगैरे असं. ते म्हटले की माझ्याकडे बघितलेत आणखीन हसायला लागलेत. ते म्हणलेत की इथं कुणाला काय कमिशन वगैरे भेटत नाहीये. ओके. एक व्यक्तीला दाखवलेत की हा माणूस 6 लोकांचे पैसे भरलेला आहे. सो आपण प्रत्येक वेळेला दिवाळीला किंवा वाढदिवसाला गिफ्ट देतो. सो त्याच्यापेक्षा हायेस्ट गिफ्ट काय असेल, हा सिद्ध समाधी योग प्रोग्राम आहे. मग जेणेकरून त्यांच्या जीवनामध्येच परिवर्तन होतं. सो दिवाळीला साडी दिलं किंवा काहीतरी दिलं ते थोडं वर्ष राहतं, निघून जातो. हा मरुसपर्यंत जीवनाला देणारे आधारस्तंभ आहे किंवा ज्ञान आहे. ओके. सो किंवा शक्ती ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते म्हणतात की असं देत आहेत वगैरे असं. मी म्हणायचे की एवढं आपलं पाठीमागं कोण लागतेत? ओके. करा, करा, करा म्हणून. त्यांनी 2-3दा सांगितलेलं होतं जेव्हा प्रोग्राम चालू होतं त्यावेळेला. ओके. सो त्यावेळेला सांगायचं तात्पर्य आहे की त्यांना काहीतरी फायदा असल्याशिवाय कोणी सांगणार नाहीत, असं आम्हाला वाटायचं. मग नंतर रिअलायझेशन झालं की बाबा नाही, हा थोडंसं वेगळंच आहे वगैरे असं म्हणून. सुरुवातीला 1, 2, 3 दिवस त्रास झाला. बसायचं सवय नव्हती. बसावं लागला. ओके. 3-3 तास बसावं लागला. आता सध्या आपण 2च तास आहोत. त्यावेळेला 3 तास बसावं लागायचा. मग पाय वगैरे दुखायला लागायचे. असं वाटायचं की आपण उगाच पैसे भरलं. ओके. भरायला नाही पाहिजे होतं असं पण वाटलं. पण पैसे भरलं होतं म्हणून तो प्रोग्राम कंटिन्यू करायला लागलो वगैरे असं. मग नंतर भरपूर चेंजेस झालेत. सो मला जे शिकवायला जे होते ते बँक ऑफ इंडियामधले मॅनेजर होते करुणानिधी म्हणून. आणखीन त्यांचा शेवटचे बॅच होता त्या धारवाडमध्ये. सो त्यांचा ट्रान्सफर झालेला होता. त्याने हॉस्पिटलला जाणार होते वगैरे असं. सो मग नंतर थोडंसं रिअलायझेशन झालं की बाबा एवढं बिझी असून बँक मॅनेजर म्हणजे की खूप बिझी असते. त्याच्यातलं त्यांनी वेळ काढून हा प्रोग्राम घ्यायचेत वगैरे असं. ओके. सो त्याच्यानंतर ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स म्हणून बेंगलोरला गेलो होतो. तिथं गुरुजी होते ऋषी प्रभाकर गुरुजी. त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलं. मग त्याच्यानंतर जस्ट कंटिन्यू TTC पण होता. आम्ही करू शकतो का? म्हटलं, "हां, करू शकता. काय प्रॉब्लेम नाही." मग आम्ही TTC पण तिथं केलं वगैरे असं. सो हा दोन्ही प्रोग्राम तिथूनच त्याच एकच प्लेसमध्ये झाला. हा 1988लाच झाला. जसं एप्रिलमध्ये केलं, मेमध्ये TTC होता. मेमध्ये मी TTC पण करून घेतलं. त्यानंतर काय लाईफ एकदमच आनंददायक सुरळीत चाललेलं होतं. ओके. अजूनही चालू आहे. कसं होतं म्हणून असं नाहीये. सो असं जीवनामध्ये आणखीन भरपूर चेंजेस आहेत. जसं की बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता, बोलायला यायला लागला. सकाळी उठायचं सवय नव्हती. आता बरेच लोकं सगळं सूर्यवंशीचे लोकं असतात. म्हणजे की मी SSY कोर्स करायचो वगैरे पहाटे-पहाटे उठायचो. 8, 7:30, 8 वाजता वगैरे असं. ओके. मग आम्ही म्हणायचो आपण सूर्यवंशीचे लोकं आहोत वगैरे असं म्हणून. सूर्योदय झाल्यानंतर आम्ही उठायचो वगैरे असं. पण कोर्स केल्यानंतर मग सहजपणे 5 असेल, सहजपणे उठणं सकाळी हा सहज घडायला लागलं, की जबरदस्ती नाही व्हायला लागलं वगैरे असं. सो बरंच सगळं ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होणं हे सहज वाटायला लागलं वगैरे असं. आणखीन जे आपल्या जीवनामध्ये कमतरता वाटतं ते सगळं भरून जायला लागतं वगैरे असं. सो जसं आम्ही सांगत असतो, की ज्यांना जास्त BP असेल तर ते कमी व्हायला लागतो. सो ज्यांचं BP कमी असेल तर ते वाढायला लागतं. म्हणजे की नॉर्मल यायला लागतं. ओके. जे खूप बोलत असतात ते शांत व्हायला लागतात. जे ऑलरेडी शांत असतात ते बोलकं व्हायला लागतात.
तर ज्याचं वजन जास्त असेल, कमी व्हायला लागतं. मग ज्यांचं कमी आहे त्यांनी घाबरायची काही गरज नाही आहे. सो त्यांचं पण वजन वाढायला लागतं. सो सांगायचा मुद्दा आहे की जीवनामध्ये समतोल आपोआप घडलं जातं. जे काय जास्ती कमी आपल्या जीवनामध्ये चाललेलं असतं. शारीरिक लेव्हलला, मानसिक लेव्हलला, आर्थिक लेव्हलला असेल, रिलेशनशिपमधलं असेल, ओके. सो कुठलं काय प्रगती असेल, हे सगळं सहजपणे बॅलन्स व्हायला लागतं वगैरे असं. ओके. सो चढ उतारामध्ये समानता कसं ठेवायला पाहिजे, हे प्रोग्राम करत असताना आपल्याला लक्षात यायला लागतं. सो हे जे बेनिफिट्स खूप आहेत. वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या स्टाईलनं ते घेतलं जात असतं वगैरे असं. ओके. सो तुमचे जे आवड आहे, निवड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, घडवायचं आहे, ते सगळं क्षमता तुमचा हा प्रोग्राम करायला लागल्यानंतर आपोआप यायला लागतो वगैरे असं. सो जबरदस्तीने वेगळं आणखीन सहजपणे होणं हा वेगळा आहे. सो हा प्रोग्राम सहजपासून व्हायला लागतो वगैरे असं. सो हे आपण थोडंसं तुम्हाला बेनिफिट्स किंवा फायदे वगैरे सांगत आहोत. पण हे जे मूळ जे फाउंडर आहेत, ते कोण आहेत वगैरे आपण बघू. त्यांचं नाव आहे ब्रह्मऋषी ऋषी प्रभाकर गुरुजी. सो मी थोडंसं व्हिडिओ प्ले करतो. ते इंग्लिशमध्ये आहे. मग नंतर मध्ये तुम्हाला विचारत जाईल, तुम्हाला काय कळलं? नाही कळालं असलं तर परत मी तुम्हाला सांगत राहीन. ओके, चालेल? सो अधूनमधून तुमचं माईक बोलायचं आहे. ओके. परत तुमचं माईक बंद करायचं आहे. सो तुम्हाला ओके, कसं म्यूट करायचं, अनम्यूट करायचं हे सगळं तुम्हाला माहीत असेल. सो माहीत नसलं तरी पण थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल. ओके. चला, आपण थोडंसं लक्ष देऊन घेऊन ऐकून घेऊ, बघून घेऊ. सर्वांना दिसतो? हो गुरुजी, दिसत आहे. ओके. Teacher of consciousness, meditation. His wisdom
has unfolded itself over the years with his constant contemplation on the present state of the world and his inward journey to silence. He loves simplicity and appreciates the power of truth and non-violence. As he is a scientist, he presents the science of spirituality in verifiable and experiential terms. Guruji, we are truly blessed that our lives have been touched by your divine grace. Jai Gurudev. जय गुरुदेव. सो सर्वांना आलं लक्षात? कोणी सांगू शकता काय तुम्हाला कळालं? काय समजलं? हम्म. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. बोला, ऐकू येतो? मला असं वाटतं कळलं की कॅसेट मधून की जॉय ऑफ लिव्हिंग म्हणजे आनंदाने जगण्याची योगा. व्हेरी गुड. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नाही, गुरुजी बद्दल तुम्हाला काय काय कळालं हे मी विचारत होतो. जसं आता आपण गुरुजींचे इंट्रोडक्शन प्ले केलेलं होतं त्याच्यातून. खूप खूप त्यांचं जे जीवन आहे पूर्ण त्यांनी आनंदाने, आणि तो आनंद स्वतः पण अनुभवला, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे. पण त्यांनी बऱ्याच लाखो लोकांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिला, आणि ती देण्याची प्रक्रिया मला आवडली त्यांची. हसत हसत ते त्या सगळ्या लोकांना कनेक्ट करत होते, आणि त्याच्यातली मलाही स्वतः जाणवलं की मीही त्यांच्यात उभी आहे. काही क्षणात जाणवलं. ओके, व्हेरी गुड. मला वाटते आजपासून मी जे जॉईन करेन तर मला ते मिळेल तुमच्याकडून. येस येस, डेफिनेटली. ओके. सो गुरुजी ऋषी प्रभाकरजी हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, एरोनॉटिकल इंजिनियर आहेत. कॅनडाचं जे ओंटारिओ युनिव्हर्सिटी म्हणून आहे त्या ठिकाणी त्यांचं हायर एज्युकेशन ते केलीत. परत MBA पण केलीत. ते कम्प्युटर सायंटिस्ट पण होते. त्यांचं चांगलं पेमेंट वगैरे सगळं होता. मग त्यांनी सगळं पेमेंट सोडून दिलीत. मग ते समर्पण करून घेतलीत. सुरुवातीला म्हटलीत महर्षी महेश योगीबरोबर त्यांनी बरंच राहून ध्यान धारणा वगैरे सगळं शिकलीत. इवन त्यांनी वेगळ्या कंट्रीमध्ये प्रोग्राम ते घ्यायचेत. त्याच्यानंतर भगवान विश्वेश्वरा म्हणजे का फोटोमध्ये आपण बघितलं होतं बेंगळुरूमध्ये आहेत ते, त्यांच्याकडे राहून सानिध्यामध्ये त्यांनी बरंच शिकून घ्यायला लागलेत किंवा साधना करायला लागलेत. मग ह्याने गुरुजींनी 1978 पासून हा सिद्ध समाधी योग प्रोग्राम त्यांनी घ्यायला सुरुवात केली इंडियामध्ये. आणखीन त्यांच्यामध्ये पहिला जे स्टुडंट होते तर गुरुजींचे आईस होते ते स्टुडंट. मग बरंच गुरुजींचं येणं जाणं व्हायचं फॉरेन कंट्रीला तिकडं किंवा इंडियामध्ये वगैरे असं. मग नंतर त्यांनी हळूहळू हा वाढवत गेलेत. बरंच टीचर्सनं वगैरे ट्रेन केलेत. मग बरंच वेगळं स्टेटमध्ये हा सुरू झाला प्रोग्राम. साधारण 170 ओके आश्रम्स आहेत वेगळे ठिकाणी वगैरे असं. मग छोटे मोठे सत्संग भवन वगैरे हे पण आहेत. 1000पेक्षा जास्त टीचर्स पण आहेत. हे सगळं कार्य करत आहेत. त्याच्याबरोबर व्हॉलेंटियर्स पण आहेत. आणखीन वेगळे प्रोजेक्ट्स आहेत जे गुरुजींनी सुरू केलेले होते की विलेज डेव्हलपमेंट म्हणून प्रोग्राम्स आहे किंवा व्यसनमुक्ती गाव. मग जे अण्णा हजारेंना राळेगण सिद्धी अण्णा हजारे जे काय तिथं निर्माण केलेत, जे त्यांना 10-15 वर्ष लागलेलं होतं ते सगळं 3-4 वर्षामध्ये करायचे ॲबिलिटी गुरुजींनी ते डिझाईन केलेले होते. आणखीन तसं बरंच ILRD कॉलेज म्हणून आहे कर्नाटकमध्ये धारवाड युनिव्हर्सिटीमधून.
सो त्या ठिकाणी मुलांचं डिग्री पण होतो, आणखीन ॲज वेल ॲज त्यांचं कार्य सेवा पण होतो. ओके, सो त्याला इन्स्पिरेशनल लीडरशिप इन रुरल डेव्हलपमेंट म्हणून असं प्रोग्राम्स आहेत. त्या पद्धतीनं त्यांनी मुलं बरंच जे दारूड झालेले असतात किंवा खटले बरंच चाललेले असतात, मारामारी, कोर्ट केस वगैरे असं सगळं. ते सगळं बरंच निघून गेलं. गव्हर्नमेंट्स प्रोजेक्ट छानपैकी लोक आचरणात आणायला लागलेत. मग ते सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे की त्या पद्धतीनं. मग तर असं चिल्ड्रन SSY म्हणून आहे, ते पण चालतो कॅम्प. तसंच इन्फंट सिद्ध प्रोग्राम म्हणून आहे. गरोदर असतानापासून जे मुलं 6 वर्षाचे आहेत त्यांच्या पालकांना हा ट्रेनिंग दिलं जात असतो. सो असं पण हा प्रोग्राम आहे. तसं वेगळे वेगळे प्रोग्राम्स आहेत. जसं जसं आपण हा प्रोसेसमध्ये यायला लागतो तसं तुम्हाला अजूनही जास्त समजायला लागतो की कळायला लागतो की काय काय आहे. पण तुम्ही जे आता प्रोग्राममध्ये जॉईन झालेला आहात त्याला आपण म्हणतो सिद्ध समाधी योग. हा प्रोसेसमध्ये तुम्ही आहात. पण ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, काय काय समजून घेणार आहोत, आपल्यामध्ये काय काय बदल होणार आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये. सो आपण थोडंसं बघणार आहोत. आणखीन आपलं जीवन आताचं परिस्थिती काय चाललेलं आहे, आणखीन आपल्याला कुणीकडे जायचं आहे, हे एक पण दिशा पण आपल्याला भेटून जाईल. ओके, सो त्याच्यासाठी मी परत एक व्हिडिओ आहे, ते इंग्लिशमध्ये आहे. परत जसं आता सांगतो तसं मी त्याला एक 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 टप्प्याटप्प्यानं तुम्हाला क्लिअर करायला लागेल. ओके, पण एकदा तुम्ही नजर टाकलं, बघून घेतलं तर मग तुम्हाला ते सोपं जाईल वगैरे असं. ओके, सो सगळे तयार आहेत? हो. येस. The Rishi Samskriti Vidya Kendra presents Siddha Samadhi Yoga. What is SSY? Before understanding SSY, let us look at today's lifestyle. Most people experience stress and tension today. Think about it. Are you in the same boat? You can find all the answers in Siddha Samadhi Yoga. सो आपल्याला लक्षात येत आहे आपलं लाईफ पण सगळं धावपळचं झालेलं आहे. ओके, सगळं ताणतणावचं झालेलं आहे. ओके, सगळ्याकडं घाई लागलेलं आहे. ओके, सो बरंच न कळता घरामध्ये भांडण असू शकतो, ऑफिसमध्ये मॅनेजमेंटचे व्यवस्थित बरोबर नसलेला प्रसंग असू शकतो, समाजामध्ये घडत असलेला त्याचा परिणाम असू शकतो. ओके, सो मुलांमधलं बरोबर असलेलं रिलेशनशिप असू शकतो, एज्युकेशन फील्डमध्ये असू शकतो. ओके, सो जे काय प्रॉब्लेम आहे, ओके, सगळं प्रकारची ते सहजपणे इथं सॉल्व्ह व्हायला लागतो. ओके, सो जस्ट कंटिन्यू करत आहे तेच व्हिडिओ. SSY is an answer to all problems. Thanks a lot to SSY that I have really become a powerhouse of energy, if you say, because since I have done SSY, I feel that I enjoy every moment of my life. Whosoever has done program, majority of them, they are extremely happy because everyone has benefited in different ways. Pandurang Paule was a severe heart patient for the past 6 years. Today, he lives like a normal, healthy person. Shri Gurmukh Vachani had multiple health problems since 8 years and was taking over 300 pills every month. After SSY, he is free of all medication. Dr. Urvashi Rawal had lost her voice and she, being a doctor herself,
could not do anything about it. Even the doctors had given up all hope of recovery. At the end of SSY program, she got her voice back. Srimati Vedlekhi, for 15 years, she used to take sedatives to sleep, suffering from chronic insomnia. Today, she sleeps just like a baby without taking any. After SSY, Sri S.P. Arora was cured of acute constipation, regular cold, cough, and skin problems, and his diabetes is controlled too. Sri Amrit Vivek used to wear spectacles of -2.5 power. After SSY, it has totally disappeared. Srimati Sumati Raghavan was a hectic, tired working woman with high diabetes. Today she is free from all disease and is totally relaxed and at peace with herself. Be free from stress, be free from disease. SSY is a systematic scientific program which helps in developing the overall health of man. As Dr. Jagdish Hiremat says, health is of 5 types: physical, mental, social, emotional, and spiritual. Unfortunately, we have been taught that the hierarchy is like that, where spiritual health comes last. In fact, I wish to reverse the process. We should achieve spiritual health immediately, and the other healths become very small fries in front of the spiritual health that is achieved through this. Once we are tuned to spirituality, what is taught in SSY, all the other aspects of health come automatically. SSY dramatically cleanses all the 5 bodies in a short span through the 5 koshas, thereby purifying all the levels of our being. The 5 koshas are the physical or the Annamaya kosha, the life force or the Pranamaya kosha, the mind or the Manomaya kosha, the intellect, Vijnanmaya kosha, bliss or the Anandmaya kosha, Annamaya kosha. Cleansing the body by eating healthy food. Food is also of 3 types: positive food, which gives us energy, negative food, which takes away energy, and neutral foods. Fruits and vegetables, when eaten naturally, give tremendous energy and cleans the physical body. In the SSY program, one experiences these changes. After doing SSY, people come to know the practical benefits and the value of health foods. They start having health foods and they find that their enthusiasm, vitality, and mental balance increases tremendously. Pranamaya kosha. Life is akin to breathing. When breathing stops, life is no more. How to breathe? The slower one breathes, the more relaxed he is, the longer he lives. Have you observed dogs? Dogs breathe 60 to 80 times a minute. Their lifespan is 10 to 12 years. Horses breathe 30 times a minute and their lifespan is 30 years. An elephant breathes 15 to 20 times a minute and the lifespan is 100 years. Turtles breathe 5 to 10 times a minute. They live up to 500 years. Snakes breathe 2 to 3 times a minute. They live up to 1,000 years. What about all of us? We are actually supposed to live up to 160 years. Can you believe it? SSY teaches the science of breathing. Pranayam helps us to enhance energy, which is taught in SSY. Manomaya kosha. The mind and body are closely related. A relaxed mind has a relaxed body as compared to a disturbed mind. असं मी सगळं कंटिन्यू प्ले नाही करत आहे. थोडंसं आपण चर्चा करू, मग पुढं काय काय समजून घेतलं. एकदमच सगळं कधी-कधी झेपत नाही. ओके. हां. कोण सांगतं? काय समजलं? जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझं नाव मिनल आहे
आणि मला असं कळलं की स्ट्रेस मधून मुक्तता होईल या SSY या रोजच्या प्रोग्राममुळे 30 तारखेपर्यंत. आणि डिझीज म्हणजे काय म्हणतात रोग नसलेलं शरीर मला परत मिळेल. ओके. आरोग्य चांगलं राहील वगैरे असं. आरोग्य चांगलं राहील. येस. ओके. येस. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नेक्स्ट. हो, सर्वांना बोलायचं आहे. हा, नसलं तर तुम्ही व्हिडिओ ऑन करून फिरायला गेलेला असाल. ओके. कुठं नाश्ता करत असाल, चहा पीत बसलेला असाल, हे असं नाही चालणार आहे. हा, जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. हा मला असं समजलं, म्हणजे मी अगोदर पण ऑनलाईनच केलं होतं मागची बॅच. मला असं समजलं की आपण ब्रिदिंगवर काम करणं खूप गरजेचं आहे, आणि त्यांनी जी उदाहरणं दिली वेगवेगळ्या ह्याची, तर त्या ब्रिदिंगवर काम केल्यानंतर आपल्याला चांगलं आयुष्य मिळू शकतं. हे फार महत्वाचं आहे, पण हे मला अजिबात माहित नव्हतं की ब्रिदिंग इतकं महत्वाचं आहे की आपल्या ते डायरेक्ट आयुष्य किती आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मला हे खूप आवडेल की मला परत परत शिकायला आणि पूर्ण जेवढं घेता येईल तेवढं ज्ञान घ्यायला. ओके, व्हेरी गुड. बाकीच्याने हा, नेक्स्ट कोण आहेत? संतोषजी, तुमचं माईक म्यूट आहे, तुम्ही बोलताय पण ऐकायला नाही येत आहे. माईक अनम्यूट करा. करू का मी? ओके, आता येतं का बघा तुम्हाला? तुम्हाला स्क्रीनवर येतो, ते टच करावं लागेल, मग ते माईक ओपन अनम्यूट होईल. बघा, परत मेसेज आला का तुम्हाला? हा, आता आला. मी SSY चा कोर्स औरंगाबादला केला होता जानेवारीमध्ये. तिथले अनुभव प्रचंड आल्यामुळं खाण्यावर कंट्रोल झालं, खाण्यावर कंट्रोल झाल्यामुळं मनावर कंट्रोल झालं, आणि आता एकदम फ्रेश वाटते. पूर्वी एकदम त्रासदायक असं नको वाटायचं, जीवन हे कंटाळवाणं वाटायचं. तिथून आल्यापासून खाण्यावर जे कंट्रोल करत आलोय त्यामुळं बरंच मन पण फ्रेश राहते, आनंदी होते, उत्साहात वाटते, दुकानात काम करायला एनर्जी पण भरपूर मिळते. जय गुरुदेव. ओके, थँक्यू. नेक्स्ट. मग जास्त लोकांना इंग्लिश समजत नाही असं वाटायला लागलं मला. ठीक आहे, मी थोडंसं परत एक्सप्लेन करतो. महत्वाचं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांचं काय काय आजारी ते निघून जातं वगैरे सांगितलेत, की आवाज येतो, BP कमी होतो, नॉर्मल सहजपणे झोप यायला लागतो. ओके, आणखीन घरामधले एनर्जी सोर्स आपण होऊन जातो, प्रेरणादायक, आणखीन सगळ्यांना उत्साहानं आनंदानं राहण्यासाठी आपल्या अस्तित्वामुळं हे कारणीभूत व्हायला लागतं वगैरे असं. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे पुण्याचे जे हॉस्पिटल आहे, पुणा हॉस्पिटल आहे, तिथले जे डॉक्टर आहेत जगदीश हिरेमठ, जे सुरुवातीला बोलत होते वगैरे असं. ओके, सो त्यांनी बरंच हार्ट पेशंटवर काम केलेलं आहे. ओके, सो डीन ऑर्निश म्हणून ज्यांनी अमेरिकनचे जे आहेत ते काम केलेले होते. मग त्याच्यावर योगा वगैरे करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे, डायटिंग वगैरे करायला पाहिजे, एक्सरसाइजेस करायला पाहिजे वगैरे असं होतं. आणखीन ते त्यांचं प्रयोग एक्सपेरिमेंट साधारण कॉस्टली होता, आणखीन जास्त ड्युरेशन होता, वेळ पण जास्त लागायचा त्याला. त्यामुळं आता फिजिकल फिटनेस अमेरिकामध्ये खूप गाजलं गेलेलं आहे, कारण की डीन ऑर्निशमुळं. ते एक डॉक्टर आहेत, त्यांच्यामुळे ते म्हणतात की रोजचं तुम्हाला चालणं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे किंवा एक्सरसाइजेस करायला पाहिजे, तरीच तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील, लाईफ स्पॅन वाढलं जाईल, ब्लॉक्स वगैरे सगळे निघून जातील वगैरे असं सगळं ते एक्सप्लेन केली. त्यामुळे तिकडं सगळं तुम्ही रात्री 2 वाजता पण लोक पळत असतात, दुपारी 4 वाजता पण पळणारी लोक तुम्हाला रोडवर दिसतील. तर जेव्हा जसं त्यांना वेळ भेटेल ते पळत असते. मी म्हटले की आत्ता का पळायला लागलेत?
त्याला 2 रिझन सांगितलेले होते. एक इन्शुरन्स कंपनी आहेत. ओके. सो त्याच्यामुळं इन्शुरन्स इझिली अवेलेबल आहे मेडिकल फिटनेससाठी वगैरे. मग त्यांना वाटते की बाबा हा मेडिकल फिट आपल्याला नाही करत, आपण स्वतःच फिट राहायला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरं, तिथलं काय अपॉइंटमेंट घ्यायचं असेल डॉक्टरांचं कुठल्याही कारणासाठी, तिथं 3-3 महिने किंवा 2-2 महिने वेटिंगमध्ये राहावं लागतो. ओके. सो एवढं सगळं तिकडे पेशंट्स असतात. सो त्यामुळं जे भारतीय आहेत, बरेचदा ते सगळे इंडियामध्ये येते, ट्रीटमेंट करून घेऊन जातात. आणखीन दुसरं, ते खूप महाग आहे तिकडे ट्रीटमेंट. सो त्यामुळं त्यांचं ते प्रोसेस चालू आहे. पण इथं पुणा हॉस्पिटलमध्ये जे मी म्हटलं, डॉक्टर जगदीश हिरेमठ किंवा रुबी हॉस्पिटलला पण ते राहत असतात. त्यांनी SSY केल्यानंतर त्यांना खूप रिअलायझेशन झाला. त्यांच्यामधलं सगळं बरंच चेंजेस झालेत. आणखीन ते हे ॲज अ एक्सपेरिमेंट म्हणून 2चे ज्यांचं साधारण 70-80% ब्लॉक झालेलं असते, ऑपरेशन करावं लागतो, तसलं पेशंटना त्यांनी SSY पूर्ण दिलं गेलं. ओके. सो त्याच्याबरोबर थोडंसं डायटिंग पण होता, एक्सरसाइजेस पण होते. ओके. मग पूर्ण SSY दिल्यानंतर सहजपणे ज्यांचे ब्लॉक्स होते ते सगळं निघून गेलेत. ओके. मग आता आरामात ऑपरेशन न करता पण त्यांचं स्वास्थ्य चांगलं व्हायला लागलं. ओके. सो तसंच त्यामुळं हे बरंच पेशंटला, हार्ट पेशंटला हा रेकमेंड करत असतात. आणखीन हे खूप जुनं आहे. जुनं आहे म्हणजे की हे 92-94 मधलं मी रिपोर्ट सांगत आहे. 1992-93 वगैरे असं. पण गुरुजींच्या अपेक्षा होत्या की हे पब्लिश नाही करायचे आहे. ओके. सो प्रत्येक व्यक्तीमध्ये जीवन बदलायला पाहिजे, हा त्यांच्यावर खूप फोकस होता गुरुजींचा. त्यामुळे हे पब्लिसिटी वगैरे, जाहिरात वगैरे हे तुम्हाला कुठंच नाही भेटत. की जे व्यक्ती केलेलं असतो त्यांना त्यांच्यामधले चेंजेस बघून आपल्याला वाटतं की बाबा तुझ्यामध्ये एवढं चेंज कशामुळं झाला? नाही, मी असं प्रोग्राम केलं त्याच्यामुळं. मग तेव्हाच लोक ह्याच्यामध्ये हळूहळू जॉईन व्हायला लागतात वगैरे असं. ओके. सो हे डीन ऑर्निशने जे केलेलं होतं त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, आणखीन खूप इफेक्टिव्हली हा प्रोग्राम रिझल्ट आणलं गेलं. त्याचे रेकॉर्ड्स पण आहेत. ओके. आता बघू, नसलं तर तुम्हाला मी ग्रुपमध्ये पाठवून देईन. तर तसंच जे आहे की त्याच्यामध्ये महत्त्वाचं 5 कोशच सांगितलेत. ओके. सो फिजिकल आहे, मेंटल आहे, सोशल आहे. ओके. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल वगैरे आहे, ते असं सांगितले गेलेत. सो त्याच्यामधलं आपण फक्त आता सध्या 2 चर्चा केली. एक अन्नमय कोश म्हटलं जातात संस्कृतमध्ये. ओके. सो 5 कोशज आहेत. परत मी रिपीट करतो. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असं 5 कोशज आहेत. 5 कोश म्हणजे काय? एक वलय आहे, एक लेयर आहे. आणखीन हे कोश जसं आपण आत जाऊ तसं ते सूक्ष्म आहे. ओके. सो स्थूल शरीर जे आहे आपल्याला लगेच दिसतो. हे कशापासून बनलेलं आहे? आहारपासून बनलेलं आहे. ओके. सो आत्ता काय झालेलं आहे, पूर्वीचं स्वास्थ्य चांगलं होतं कारण की आहार पण चांगला होता. अजून कारण काय होता, ते ऑर्गॅनिक होता. आत्ता जे काय आपण खातो, जेवण करतो, हे सगळे केमिकल्स आहेत. ओके. सो त्यामुळं आत्ता सध्या बरंच लोकांना ऑर्गॅनिक फूड खायचा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. ओके. इवन मोदीजी, प्राईम मिनिस्टर मोदीजी पण हा प्रमोट करायला लागलेले आहेत. अजून त्याच्याबरोबरच मिलेट्स म्हणून आहे. ओके. सो 2023ला मिलेट्स इयर म्हणून असं अनाऊन्स केलं गेलेलं होतं की अख्खं वर्षभर सगळ्याकडं मिलेट्सबद्दल माहिती देत होते. मिलेट्समध्ये आपण उपवासला घेतो भगर, ज्वारी, आपला मक्का असू शकतो. ओके. बाजरी असू शकतो. अजून वेगळी प्रकारची आहेत. कोडो मिलेट्स म्हणून आहेत. ओके. फॉक्स मिलेट्स म्हणून आहे, लिटिल मिलेट्स म्हणून आहेत. हे सगळं मिलेट्स इयर म्हणून सेलिब्रेट केलीत कारण की त्याला औषध मारलेलं नाहीये. आणखीन त्याला हार्डली 200 ml, म्हणजे की एकदा पाऊस येऊन गेलं तर त्याचं पीक आपोआप छानपैकी यायला लागतं. आणखीन पूर्वीचे लोक ते खायचे, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहायचे. त्याच्या अजून एक रिझन होतं की त्याच्यावर फायबर जास्त राहायचे. सो आत्ता आपण जेवण करतो, जास्तीत जास्त चपाती खाल्लं जातं किंवा राईस खाल्लं जात असतो. सो ह्याच्यामुळं आपल्याला न कळता आजारी यायला लागलेले आहेत. आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा
जसं इथं दाखवलेलं होतं व्हिडिओ, फ्रुट्स असेल, ओके, रॉ फूड असं म्हटलं जातं, कच्चं भाजीपाला वगैरे असेल, मोड आलेलं धान्य असेल, ओके, हे प्रकारचं आपण खायला लागलं तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं. ओके, मी पूर्वी उदाहरण द्यायचो. ओके, सो टू व्हीलरमध्ये कुठले इंधन आपण वापरतो? पेट्रोल. पेट्रोल वापरतो. सो पेट्रोल. पेट्रोलच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये करोशन रॉकेल टाकून चालवायला लागलं तर काय होईल? चालेल, पण इंजिन खराब व्हायला लागतं. पूर्वीचे जे गावाकडे वगैरे तुम्ही बघितले असाल की राजदूत गाडी राहायचे. ओके, दूधवाले वगैरे सगळं ते राजदूत गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे, बॉट 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 असा आवाज करत जायचं. सो त्याच्यामुळे काय व्हायचं? जास्त वर्ष नाही टिकायचे, ते लवकर खराब व्हायचे. सो तसं आपल्या शरीरला जे इंधन पाहिजे ते आपण नाही टाकत आहोत. ते सगळं सोडून सगळं प्रोसेस करून टाकलेला आपण आहार खायला लागतो. ओके, सो त्यामुळे ते सांगतात की आहारमध्ये 3 प्रकारचे आहेत. ते येत्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. ओके, पॉझिटिव्ह प्राणिक कुठला आहे, निगेटिव्ह प्राणिक कुठला आहे, झिरो प्राणिक कुठला आहे, आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीरासाठी कुठलं चांगला आहार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. तरी पण मी उदाहरण देत असतो कधी-कधी. कुठलाही प्राणी तुम्ही थोडंसं डिस्कव्हरी चॅनल तुम्ही बघायला लागलं तर तुम्हाला कळेल. वाघ कधी शिकारी करतो? जेव्हा त्याला भूक लागतो तेव्हा शिकारी करतो. आपण कधी शिकारी करतो? म्हणजे आपण कधी खातो? जेव्हा भूक लागते तेव्हा खातो किंवा जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा तेव्हा खातो? जेव्हा जेव्हा अवेलेबल होतो तेव्हा तेव्हा खातो? हां, काय वाटतं? कोणी प्रेमानं दिलं तर खातो. करेक्ट. ओके. कोणी प्रेमाने दिलं तर खातो. सो आणि कोणत्याही वेळेला खातो. कोणत्याही वेळेला खातो. सो तुम्ही डिस्कव्हरीमध्ये नॅचरल प्राणी बघायला लागला तर जेव्हा भूक लागतो तेव्हा ते शिकारीला जातो. आणखीन शिकार केल्यानंतर म्हणजे की हरणाचं पिल्लू भेटलं समजा. ते जितकं पाहिजे तेवढं खातं. उरलेलं काय फ्रिजमध्ये ठेवतो का? ह्याला उद्या बघू, टेस्टी आहे, परत भेटेल का, ह्याचं काय गॅरंटी नाहीये. ओके. मी किती कष्टानं पकडलेला आहे. याला आपण पुढचं एका 2-3 दिवसानंतर खाऊ असं करतं का? नाही करत. ओके. जितकं पाहिजे तेवढं खाऊन घेतं. ते सोडून जातं. मग त्याच्यानंतर बाकीचे पक्षी वगैरे सगळं असेल किंवा प्राणी वेगळे आहेत ते सगळं खायला लागतं. ओके. सो आपण काय करतो कळालं? आपण एस्पेशली फ्रिज कशासाठी आहे म्हटलं तर सगळं शिळं खाण्यासाठी आहे. ओके. फ्रेश खाण्यासाठी काहीच नाहीये. जे काय रात्री बनवलेलं असेल, उरलं असेल तर पूर्वी लोकं बाहेर टाकून द्यायचे. प्राणीला, पक्ष्यांना वगैरे टाकून द्यायचे किंवा जे गाई, म्हशी, कुत्रं वगैरे ज्यांच्या गावाकडे असेल ते टाकायचे. सिटीमध्ये तर हा शक्यच नाहीये. ओके. पण त्याच्यामुळे काय व्हायचं? सगळे प्राणीची वगैरे तब्येत पण चांगलं राहायचे, स्वतःचं तब्येत पण चांगलं राहायचं. हा सिटीमध्ये असल्यामुळे जे काय उरलं आपण फ्रिजमध्ये ठेवतो, मग दुसऱ्या दिवशी त्याला गरम खायला लागतो किंवा एस्पेशली लेडीज जे आहेत, त्यांचं वजन वाढण्यासाठी एकमेव कारण आहे, ते म्हणजे कशाला वेस्ट करायचं, कशाला फेकून द्यायचं, ते खाऊन घेतात. आणखीन स्वतःलाच फेकायचं कंडिशनमध्ये यायला लागतं. ओके. लक्षात आलं. सो म्हणजे की आपल्याला जितकं पाहिजे तेवढं आपण नाही खात. आणखीन जेव्हा खायला पाहिजे तेव्हा नाही खात. ओके. सो त्यामुळं याला वेळ नाही, काळ नाही, सिस्टीम नाही, काहीच नाही. आहे ना? पूर्वीची स्टाईल आणखीन आत्ताचं स्टाईल जेवणामध्ये पण खूप बदललेलं आहे. आपलं राहणं-माहणं पद्धतीनं पण खूप बदललेलं आहे. ओके. सो तरी पण आपण बघितलं शरीर निर्माण होण्यासाठी जसं आपला आहार असेल, तसं आपलं शरीर राहायला लागतं. ओके. गुड. सो आता सगळं पिझ्झाचा जमाना आहे. अजून McDonald'sचा जमाना आहे. आता Zomato, टोमॅटो काय-काय चाललेलं आहे त्याचा जमाना आहे असं म्हटल्यानंतर तर जे आहारमध्ये बदलत नाहीयेत, मग त्यांच्यासाठी वेगळे-वेगळे हॉस्पिटल पण निर्माण झालेले आहेत. ओके. सो मग जास्त पैसे आणखीन हे सगळं प्रॉब्लेम कुणाकडे आहे? ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्याकडेच मला जाणवतं कधी-कधी. तुम्ही गरीब लोकांना बघा. ओके. सो ते काय नाही साधं केळं घेतील. ओके. ₹80 डझनला असेल, 70 ना रुपयाला डझन असेल, आहे ना?
पण जे श्रीमंत माणूस आहे तो काय खातो? केळी खातो का केळीचे चिप्स खातो? आवाज नाही आला. केळीचे चिप्स. तर केळीचे चिप्स खातो का? त्याला महाग आहे म्हणून. है ना. सो नॅचरल माणूस आंबा खातो. ओके. शेतकरी वगैरे सगळं जरा आंबा आपण विकत घेऊ वगैरे म्हणून. मग जे श्रीमंत माणूस आहे तो काय फ्रुटी ज्यूस वगैरे खायला लागतो. ओके. आणखीन हार्डली तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये 20% त्यांनी इनग्रेडियंट्स तुम्ही वाचलं कुठल्याही फ्रुट्समध्ये ज्युसेसमध्ये जे पॅक करून आलं जात असतं त्याच्यामध्ये हार्डली 20% पल्प असतो. बाकीचे 80% सगळं केमिकलच असतं. म्हणजे काय असतं? प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये असतं. आर्टिफिशियल कलर्स पण त्याच्यामध्ये असतात. ओके. सो मग आपण फ्रुट्स कमी खातो. बाकीच्या वस्तू जास्त खाल्लं जातं जे आपल्या शरीराला धोकादायक आहे. ओके. सो गावकऱ्यांना लोकांना सो गावकरी लोक काय करतात? जे आहे नॅचरल निसर्गमध्ये आहे ते आंबा घेतात किंवा जास्त तर कैरी भेटते तर त्याचं पन्ना करतील किंवा जास्तीत जास्त म्हणजे त्याचं लोणचं करून खातील. आणखीन लोणचं करून खाल्ल्यामुळं त्याचं शक्ती आहे, त्याचं इम्पॅक्ट आहे 300 टाइम्स वाढतो. ओके. सो त्यामुळे जेवण करत असताना भाजीसारखं लोणचं कोणी खात नाहीत. ओके. त्याला थोडंसंच खाल्लं जातं. सो तेवढं त्याच्यामध्ये गुण वाढलेलं असतं. सो हे सगळं सिस्टीम आपण न कळता विसरून चाललेलो आहोत. पण हे आहारबद्दल येत्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. ओके. सो हे झालं आपलं फिजिकल फिटनेस बद्दल म्हणजे की अन्नमय कोश. ओके. आहारबद्दल आपण बघत चाललेलो. त्याच्यानंतर एक येतो ह्याच्यापेक्षा सूक्ष्म ते आहे प्राणमय कोश म्हटलं जातं. प्राणमय म्हणजे काय? आपलं ब्रीदिंग, श्वासोश्वास क्रिया. ओके. सो आपण जन्मल्याबरोबर जेवण केलं का श्वास घेतला? आवाजच नाही आला. आता श्वास घेतला. श्वास घेतला. ओके. आहे ना. सो आपण काय जेवण करायला नाही लागलो. सो इवन आपण जिवंत आहे का मेलं हे कसं कळालं? मुलगा जन्मल्यानंतर 2 क्रिया करतो. एक रडत असेल किंवा हसत असेल. नसलं तर ते आपलं 3 इडियट पिक्चर मध्ये आहे ना, असं बाळाला असं उलटा करून मारतात. हाय हाय अभी जिंदा आहे वगैरे. ओके. लक्षात आलं. सो म्हणजे काय आहे? ह्या पोझिशनमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जेवण न करता 1 से 8 दिवस जिवंत राहू शकतो. ते मुनीची म्हणून असतात जैन कम्युनिटी मधले जे आहेत चतुर्मासमध्ये ते उपवास करतात. फक्त कोमट पाणीवर राहत असतात. ते 100 दिवस राहतात. ओके. म्हणजे की जेवणापेक्षा महत्वाचं काय आहे? श्वासोश्वास क्रिया आहे. श्वास घेता न घेता दिवस नाही म्हणतायत, तास पण म्हणतायत नाही. किती मिनिट राहू शकतो? हार्डली 5-6 मिनिट राहू शकतो श्वास न घेता. मग जीवनामध्ये सगळ्यापेक्षा महत्वाचं काय असेल? श्वास आहे. आणखीन आपण त्याला लक्षच नाही देत. जे देतो बाकीच्या सगळ्याकडे देतो. सो तुम्ही लहान मुलांना निरीक्षण केलं तर ते जेवण कमी करतात पण त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप असतो जेणेकरून त्यांचा श्वासोश्वास क्रिया वाढत राहतो. ओके. त्यामुळे ते ऍक्टिव्ह असतात, एनर्जेटिक असतात, ते डायनॅमिक असतात. आपण श्वासच घ्यायला तयार नाही राहत. मग कोरोनाच्या वेळेला मास्क लावून घेऊन आपण बेडवर पडलेलो असतो श्वास घ्यायला आहे ना. ओके. मग ह्याला काहीच खर्च नाहीये श्वासोश्वास क्रियाला. पण खर्च वाढवायचं असलं तर तुम्हाला कुठं जावं लागतं? हॉस्पिटलला जावं लागतं. मग तिथं सगळ्यांनी ऑक्सिजन लावून ठेवलेलं असतं सगळे डॉक्टर्स वगैरे. मग श्वास घ्यायला लागलं का नाही चेक करायला लागतात प्रत्येक वेळेला. मग तेव्हा श्वास घ्यायचे का आता श्वास घ्यायचा आहे? आता. आणखीन ते पण सिस्टमॅटिकली, सायंटिफिकली शरीराचे वेगळ्या भागामध्ये कसं कसं प्राणशक्ती पाठवायचे आपण बघणार आहोत. ओके. लक्षात आलं. आता तुम्हाला सोपं सांगतो. प्राणायाम करतं का? प्राणायामच्या असं त्याला काय म्हणतात पतंजली योग मध्ये वेगळे डेफिनेशन सांगितलं जात आहेत. ओके. प्राणचा आयाम म्हणजे काही आपलं श्वास क्रियेच्या गती रिदम मध्ये आणखीन त्याला एक्सपांड करणं, वाढवणं. ओके. सो इथं आपण प्राणायामचे वेगळे अँगलमध्ये बघतो. वेगळं अँगल म्हणजे काय? बरंच लोकांनी काम करून झिजून गेलेले. ओके. आणखीन बरंच लोकांनी काम न करता पण गेलेलं आहे. कळत आहे? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्या घरामध्ये कैची असेल.
ते वारंवार वारंवार तुम्ही कपडे गिपडे काय काय कापून 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 त्याचं काय होतं, धार कैचीचा कमी व्हायला लागतो. ओके, त्याला धार द्यावा लागतो, परत त्याचं शार्पनेस वाटतं, नीट व्यवस्थित कटिंग व्हायला लागतं. आणखीन बरेच लोकांनी काय करते, ते तसंच ठेवून देतात, वापरतच नाहीये. न वापरल्यामुळे कैची काय व्हायला लागतो, गंज पकड गंजाला लागतो, खराब व्हायला लागतो. ओके, सो हे उदाहरण लक्षात ठेवा, तुम्हाला परत सांगतो. तसं बरेच लोकांनी शरीरच वापरत नाहीयेत. जसं बँकचे मॅनेजर असतील, आणखीन IT मधली लोक असतील. ओके, त्यांना सगळं AC मध्ये बसून कम्फर्टेबली त्यांना काम करायचं आहे. मग होतो काय, 8-8 तास बसून राहते, शारीरिक कुठलीही हालचाल नसतो, असलं तर थोडंसं डोळं किंवा थोडंसं बोट. ओके, सो त्यामुळे IT मधल्या असलेल्या लोकांना किती पेमेंट आहे, पॅकेज म्हणतात, किती पॅकेज आहे, 1.5 लाख 2 लाख लाखाचे असतात. लाखामध्ये असतात. म्हणजे की कोणाकोणाचं ते 12 लाख असतो, 15 लाखाचं असतो, 80 लाखाचं ना, 18 लाखाचं पॅकेज, कोणाचं 20 लाखाचं पॅकेज असतो वर्षाचं. कशासाठी देतात कळालं त्यांनी त्या एका खुर्चीवर बसायला पाहिजे मग, नाही, आणि बसून बसून जे कंपनीचं वाढले पाहिजे नाही इन्कम. बसून बसून जे आजार निर्माण होतं ना, त्याच्या ट्रीटमेंटसाठी ऍडव्हान्स मध्ये पैसे देतात. अरे बापरे. ओके, सो मी तिथं सांगवीमध्ये बघितलेलं होतं, मुलगी IT मध्ये जॉईन झालेली होती, 3-4 महिन्यामध्ये ती खुळखुळा झालेली होती. ओके, ते म्हणायचे की आम्हाला कोर्स करायचा, आम्हाला कधी घेणार आहात तुम्ही सांगा वगैरे असं म्हणून. ओके, पण तेच गावाकडे बघा, वॉचमनची ड्युटी करत राहील किंवा तिकडे इकडे फिरत राहील. ओके, ना ह्या लोकांना कुठलं काय आजारच नसतो. पण त्याच्यामध्ये अजूनही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. काय म्हणतात तर टीव्ही वगैरे बघतेत. ओके, ना हमारा तुम्हाला जोडी, मग ते जाहिरात देतात दारूचं, गुटख्याचं वगैरे सगळं. हे लोक ते खाऊन घेऊन पिऊन घेऊन त्यांचं तब्येत स्वास्थ्य खराब करून घेतात. तरी पण कंपॅरेटिव्हली बघितलं तर वॉचमनचा पगार कमी आहे. का म्हटलं तर त्याचं शारीरिक काम आहे. ओके, सो ऑफिसर जे असतील ह्यांचं सगळं मेंटलचं काम आहे. जास्त प्रेशर कुठं वाटतं, मेंटल प्रेशर वाटतं. मग मेंटल प्रेशर वाढलं तर शरीरावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम झाला तर आजार व्हायला लागतो. ओके, सो कळत आहे. आता बरंच लोकांना काढलीत, मी असं ऐकलं 12,000 का 15,000 लोकांना ओरॅकल कंपनीने काढली. ओके, लक्षात आलं. सो ह्याचं प्रेशर वेगळं आहे, ह्याचा ताणतणाव वेगळा आहे. कोणी नियोजन केले नसतील. ओके, सगळं घरामध्ये डिस्टर्बन्स सुरू व्हायला लागतो. ओके, पण हे डिस्टर्बन्सून बाहेर कसं यायला पाहिजे हे मनोमय कोशामध्ये येतं. ओके, सो प्राणमय कोश म्हणजे कळाला. सो प्राणायाममध्ये काय होतं म्हटलं तर, तुम्ही शरीर वापरत नसलं तरी पण त्याला एनर्जेटिक ठेवायचे कार्य प्राणायाम करतो. म्हणजे काय, जे जे शरीर वापरत नाहीये त्या त्या ठिकाणी प्राणशक्ती जाऊन वापरायचे, कधी पण वापरायचे क्षमतामध्ये ठेवलेलं असतं. ओके, आणखी ज्यांनी ज्यांनी वापरत असते त्या ठिकाणी नवीन नवीन पेशी निर्माण करून ठेवतो. ओके, सो प्राणायामचे ऍक्च्युअली काय काम करतं म्हटलं तर, माझ्या हिशोबाने ग्रीसिंगचं काम करतो. ग्रीसिंग म्हणजे कळालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन कार घेतलं किंवा 2 व्हीलर घेतलं, कंपनीने काय सांगतो, नवीन गाडी घेतल्याबरोबर कंपनी काय बोलतो, गाडी घेतलं का नाही घेतलं, वेळोवेळी सर्व्हिसिंग करायला, सर्व्हिसिंग करायची. सर्व्हिसिंग करा म्हणून सांगतो. ओके, सो ते म्हणतात की तुमचं 3 महिने झालं असलं तर किंवा 500 किलोमीटर झालं तर सर्व्हिसिंग करा म्हणून. सर्व्हिसिंग करा म्हणजे त्यांनी काय नवीन पार्ट घालतो का, नाहीये, फक्त ग्रीसिंग करतं, ऑइलिंग केलं जातं. तसं आपलं शरीर जन्मल्यापासून आतापर्यंत पळवतच आहोत ना, ह्याला कधी ग्रीसिंग केलं का, ह्याला कुठलं गॅरेजला घेऊन गेलं का. सो हे गॅरेज आहे आता. ओके, तुमचं गाडी तुम्ही सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. सो तुम्हाला आपण फुल्ली ट्रेन करून देऊ, मग तुमचं तुम्ही रन करू शकता. मग आपल्यावर डिपेंड राहायचं काय गरज नाहीये. सो हे प्राणायाममुळे काय होतं म्हटलं तर, ग्रीसिंग सारखं सगळं शरीरामधलं जे काय इम्प्युरिटीज आहेत किंवा जिथं झीज निर्माण होत आहे ते सगळं स्वच्छ करून तिथं नवीन पेशी तयार करून ठेवतो. आणखीन हे ऍक्च्युअली प्राणायाम, ह्याला राजयोग प्राणायाम म्हणतात. फक्त राजे लोक केलं पाहिजे. ओके, सो राजे काहीतरी फिजिकल फिटनेस म्हणून ऑर्डिनरी काम करतो का, खड्डे गिड्डे खोदणं, वस्तू वगैरे उचलून घेऊन जाणं नाही करत.
तरी पण त्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी ते प्राणायाम करायचे. ओके, सो आता तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये बघायला लागलं तर पूर्वी जसं लोक काम करत होते तसं तुम्ही नाही करत. ओके, फॉर एक्झाम्पल लेडीज असतील, पूर्वी चटणी करायचे कलबत्तावर ठेवून वगैरे फिरवायचे. आता कुठलं काय फिरवते? काहीच नाही, ते नवऱ्यालाच फिरवून घेऊन येतात. काय? ग्राइंडर. मग आता ग्राइंडर आला तर लगेच चटणी होतो. ओके, डोसाचं पीठ लगेच व्हायला लागतो. ओके, आणखीन पूर्वी कपडे धुवायचे, आता कपडे पण बंद झाले धुवायचा. आता काय पाहिजे? ऑलरेडी आहे. काय? आवाजच नाही आला. काय आहे घरामध्ये कपडे धुण्यासाठी? वॉशिंग मशीन, वॉशिंग बाया. मशीन. बरोबर आहे, वॉशिंग मशीन ठेवून घेतलं. ओके, हो. शारीरिक हालचाल काहीच नाही ना. काहीच नाही. तुम्ही आता आधुनिक राजा राणी सारखं वागायला लागलेला. ओके, हा. मग त्यांच्यासाठी मग प्राणायामची खूप गरज आहे, योगासनचं वगैरे सगळं खूप गरज आहे. ओके, सो हा त्याच्यामधला मेन डिफरन्स आहे. प्राणायाम पासून आपलं प्राणशक्ती वाढलं, लाईफ स्पॅन वाढायला लागतो, आपलं एनर्जी पण वाढायला लागतो, कार्य करायची क्षमता पण वाढायला लागतो, एनी मुवमेंट. ओके, सर्व अवयव व्यवस्थित राहतो, जेणेकरून जेव्हा पाहिजे, कुठं पाहिजे, जसं पाहिजे तुम्ही वापरायला लागता. असा नसलं तर चुकून काय तुम्ही काही करत नसाल, चुकून थोडंसं वाकलं, उच म्हणून असं कंबरच धरतं. ॲडव्हर्टाईज दाखवतात बघा, काय म्हणतात, मुंह लगाव म्हणून. ओके, सो मुंह लगावलं तर जाणार आहे का? नाही, आपलं मुवमेंट व्हायला पाहिजे शरीरचं. ओके, सो तेव्हा हे सगळं आजारी जायला लागतो. म्हणजे काय? आपलं स्नायू भक्कम करावं लागते. सो त्याच्यासाठी ते स्नायू भक्कम होण्यासाठी प्राणशक्तीचा हा महत्वाचा भाग आहे. ओके, सो इथं आपण प्राणायाम शिकणार आहोत. सो सिस्टमॅटिकली, सायंटिफिकली, स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. अजून एक ह्याचं रिझन आहे, ते पुढचं मनोमय कोश झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. सो आता आपण आत्तापर्यंत कुठलं कोश बघितलं? अन्नमय कोश बघितलं, प्राणमय कोश बघितलं. आता तिसरं आपण बघणार आहोत मनोमय कोश. ते झाल्यानंतर तुम्हाला परत सांगतो, एक्सप्लेन कर. ओके, चालेल? हो. Samadhi meditation helps to relax the mind. Diabetes, insomnia, heart problems, blood pressure, hypertension, and asthma are all diseases related to the mind. If we could just relax our mind. SSY teaches us how to relax through Samadhi meditation. Scientists have found the metabolism goes down by 8% only. Samadhi meditation, metabolism to 24%. So the rest gained in 15 minutes of Samadhi practice is 3 to 4 times deeper than the rest one gets in sleep. Therefore, one is dynamically rested, alert, and active. Diabetes, high blood pressure, heart attacks are all now related to stress. If stress is causing such a havoc in the society, what are we doing? Siddha Samadhi Yoga offers you a package which works and trains your mind in such a way that all these illnesses can be driven away. We used this in 471 cardiac patients in Pune Hospital in Pune, and we found dramatic results when it was implemented onto them. 38% of the coronary blockages got reduced over a period of time. 80% of them showed dramatic improvement in their treadmill stress tests. Their cholesterol levels dropped down by more than 50 milligrams %. Their sugar levels dropped, weight reduction took place, and all of them led a remarkable quality of life. This is a total health package. Doctor, do you see the role of Siddha Samadhi Yoga in dealing with chronic diseases like cancer? Certainly, Guru Rishi Prabhakar has shown that it is useful in other chronic diseases like asthma, backache, diabetes. And the reason why I am emphasizing is that most chronic diseases are associated with negative stress, which Siddha Samadhi Yoga helps dissipate. And I think this is good not only for people
who have lead a normal life, but those who have chronic ailment due to chronic negative stress. So you can take Siddha Samadhi Yoga as a preventive measure. We may prove that it has a therapeutic benefit as well. Vijnanmaya Kosha. Our ego limits our potentiality. Free the ego, चौथा आहे and your inner विज्ञानमय child कोश. is born. This happens through first an intellectual understanding and then a self-analysis. SSY cleanses the intellectual body to bring out the child within you. Cleansing of the 4 koshas automatically opens up the 5th kosha. Anandamaya Kosha. Our very nature is to be in Ananda, joyful for no reason. Our true nature is to be happy. SSY helps us to live and experience this joyousness. SSY is also a very powerful HRD program. Many industries have taken it up and found incredible results. Employers and employees become one in heart. Work becomes play. People are cheerful at work. Since it's management of people, SSY I feel is the only tool which has helped us in managing so many people, because by doing SSY they have become conscious of their work culture. It has helped us in increasing productivity by 15%, but most important what I feel is that SSY has made my whole company a very, very vibrant company. Having done SSY, I find that I am able to remain calm in all situations. I am able to take better decisions. I am able to communicate them better to my colleagues and get them implemented very easily and rightly. SSY as a HRD program is, they find out their own potential, and all the energies is diverted towards the harmony, creativity, love and efficiency. So the main concern of the management should be how to keep their people happy rather than how much production to get out of them. The more happier they are, the more the production they'll give you out of their own well-being, out of their own love for you. Benefits of SSY in the area of HRD. Improvement in employees' health, better interpersonal relationships, each individual more responsible, employees become powerful leaders, improved running of the company, enhance productivity. So the entire journey of SSY is nothing but सर्वांना आला लक्षात? हो. येस. महत्वाचा मुद्दा जे होता की मनोमय कोश. ओके. सो मन व्यवस्थित असेल तर बाकीचं सगळं व्यवस्थित राहतो. सो ह्याला आता रिसेंटली सगळे लोक म्हणत आहेत, पूर्वी पण म्हणायचे आहेत, पण ह्याला सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतात. मग मानसिक पासून उत्पन्न होणारा आजार आहे, मनापासून उत्पन्न होणारे आजार आहेत. म्हणजे अँक्झायटी असेल, टेन्शन असेल किंवा डिप्रेशनमध्ये जाणं असेल किंवा बेचैन असेल, हे सगळं जे आहे मानसिक रोग आहेत. ह्याच्यापासून उत्पन्न होणारे BP असेल, डायबिटीस असेल, बरंच वेगळं वेगळं आहेत. जेणेकरून व्हायरस ह्याला इम्पॅक्ट नाही करत.
ओके, सो जस्ट लाईक कोरोना आलेलं व्हायरस, त्याला वॅक्सिन वगैरे घेऊन आपण पळवू शकतो. पण हे जे काय आजारी आहेत, ओके, क्रॉनिक डिसीजेस म्हटलं जातात, किंवा इन्सोमनिया पण हा एक प्रकारचा डिसीजच आहे. सायकोसोमॅटिक डिसीज जे आपण म्हणतो, मानसिक आजार जे म्हणतो, त्याच्यामुळे होणारं शरीरावर परिणाम खूप इम्पॅक्ट करतो, जेणेकरून हे वर्षानुवर्ष फॉलो केलं लागतं. ओके, सो हे सगळं तुम्हाला सहजपणे निघून जायला लागतं. ओके, सो त्याच्यामुळं हा मनोमय कोश हा महत्त्वाचा आहे. मन रिलॅक्स असेल तर आपलं बाकीचं सगळं मुवमेंट शांत राहायला लागतो, आजार पण निघून जायला लागतो. डिसीज म्हणजे काय? लॅक ऑफ इजनेस इज कॉल्ड डिसीज. म्हणजे की सहजता नसल्यामुळे आपला आजार यायला लागतो. ओके, आता मुलांचं बरंच परीक्षा संपले असतील किंवा परीक्षा असेल, सगळं बेचैन असतात. ओके, आणखीन प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आहे. त्यामुळं आपण कधी कधी सांगतो की ज्यांना ज्यांना नोकरी नाही लागलं त्यांना टेन्शन आहे, ज्यांना ज्यांना नोकरी लागलेला आहे त्यांना पण टेन्शन आहे, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना पण टेन्शन आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना पण विचार आहे, त्यांना पण टेन्शन आहे. सो होल लाईफ काय होत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये जीवनामध्ये न कळता ताणतणाव घेतच चाललेला आहे. नवरा चांगला ऐकत असेल तर पण तणाव आहे, नाही ऐकत असलं तरी पण तणाव आहे. ओके, हे 22 वर्षापासून सुरू झालेलं असतं. ओके, लक्षात आला. सो सांगायचं तात्पर्य काय की हे घरचं परिस्थिती जे काय आहे त्याच्यापासून होणारं आपलं मानसिक परिणाम जे आहेत ते आपल्याला सगळं बिघडायला लागतं. ओके, तर मी म्हणत होतो की तुमचं मी रिलेशनशिप तुम्हाला कळवतो म्हणून, का ज्याचं प्राणमय कोशाचं काय आहे वगैरे असं. तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल ना, तुमचं प्राणायामचं जे आहे श्वासोश्वास गती आहे बदलतं. तुम्ही घाबरलेला असाल त्यावेळेला तुमचं श्वास पॅटर्न म्हणते त्याला, एक पद्धत चेंज व्हायला लागतं. तुम्ही हसत असाल त्यावेळेला तुमचं श्वासोश्वास जे परिणाम आहे ते बदललं जातं. ओके, तुम्ही दुःखामध्ये असाल तुमचा श्वास परिणाम वेगळं व्हायला लागतं, पॅटर्न वेगळं व्हायला लागतं. तुम्ही प्रेमात असाल त्यावेळेला तुमचं श्वास परिणाम किंवा पॅटर्न जे म्हणतो ते बदलायला लागतं. म्हणजे श्वासोश्वासचं पॅटर्न कशामुळे बदलतो? आपलं मनापासून बदलतं. मग श्वासमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम कशावर होतो? शरीरावर व्हायला लागतो. ओके, सो त्यामुळं हे अतिशय महत्वाचं काय आहे, मनाला आणखीन शरीराला नीट व्यवस्थित बांधील ठेवणं जे क्रिया करतो किंवा बॅलन्स करायचे जे क्रिया करतो ते श्वास आहे. ओके, हे सोपं तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पतंग उडवायचं असेल, धागा लूज सोडलं ते पडतो, खूपच टाईट केलं ते उडतच नाही. ओके, सो उडणार जे पतंग ते मन सारखं असतं, खाली ओढणारा जो व्यक्ती आहे तो शरीर सारखा आहे, आणखीन व्यक्तीपासून ते पतंगपर्यंत जे का मध्ये धागा आहे ते प्राणायाम सारखं आहे. ओके, ह्याला जास्त ओढायचं पण नाही, ढिलं सोडायचं नाही. ओके, सो आपल्या मनावर होणारे परिणाम, शरीरावर होणारे परिणाम हे सगळं प्राणायामपासून आपण बॅलन्स करायला लागतो. त्यामुळं आपलं स्वास्थ्य चांगलं व्हायला लागतं, मनाची स्थिती पण आपलं चांगलं व्हायला लागतं. ओके, सो त्यामुळे सगळे आजारी सहजपणे निघून जायला लागतात. पण हा प्रोग्राम आजार घालवण्यासाठी नाहीये. सो हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. ओके, सो हा प्रोग्राम कशासाठी आहे म्हटलं तर आपल्यामध्ये आत्मशक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे, ते जाणीव करून घेण्यासाठी आहे. ओके, सो ते कसं जाणीव होईल त्याला पुढचं म्हणतात की विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे का आपलं इंटेलेक्च्युअली बुद्धीच्या लेवलला आपण न कळता गैरसमज करून घेतलेलं आहोत. ते एक एक गैरसमज आपण काढायला लागला तर आपलं बुद्धिमत्ता वाढायला लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिंपल वेदांतमध्ये येणारे एक्झाम्पल सांगतो की संध्याकाळी झालेला आहे, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये वॉकिंगला गेला समजा, किंवा गार्डनमध्ये तुम्ही वॉकिंगला गेलेलात, मग थोडंसं अजून अंधार झालेला आहे, थोडासा अंधार झाला ना, एवढं पूर्ण अंधार पण नाही, पूर्ण उजेड पण नाही. मग थोडंसं लांबून बघायला लागणार तर गार्डनमध्ये दिसायला लागतो काहीतरी पडलेलं असेल. ओके, आडवं तिडवं होऊन मग तुम्हाला लगेच लक्षात येतो काय असेल गार्डनमध्ये, आडवा पडलेला साप असेल. साप हाय म्हटल्याबरोबर खूप खुश होता का? आवाजच नाही आला कोणाचा. भीती वाटते पहिलं. भीती वाटायला लागतो, श्वासोश्वास क्रिया वाढलं जातो, हात पाय थंड व्हायला लागतो. ओके, सगळं शरीरामध्ये काय व्हायला लागतो, गडबड व्हायला लागतो.
ओके, गडबड फटाफट चेंज व्हायला लागतो. आणखीन हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चेंज व्हायला लागतो ज्या वेळेला आपलं बुद्धीमध्ये वाटतं की येस हा साप आहे, आणखीन हे चावेल, हा खूपच धोकादायक आहे, हे सगळं प्रोसेस आपल्याला कळायला लागतो. ओके, सो थोड्यात म्हटलं तर पाठीमागून एक माणूस येत असतो, त्याचं मोबाईलचा टॉर्च ऑन केलेलं असतो, त्याच्यावर उजेड पडतो. कशावर? ते सापाच्या वर, जे आपण समजून घेतलेलं. तो तेव्हा कळतं अरे रे हे साप नाही, ते झाडं तोडत असताना ते झाडाचं जे मुळं आहेत, रूट्स म्हटलं जाते, ते पडलेलं आहे. जेव्हा हे कळतो लाईट उजडामुळं, त्यावेळेला सगळं भीती काय होतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निघून जायला लागतो. निघून जातो, आणखीन पुढं 2 पावलं जाऊन त्या रूटला 2 लाथ मारून पुढं जायला लागतो. मग आपलं सगळं भीती निघून जातो, उत्साह यायला लागतो, ऊर्जा वाढायला लागतो, आणखीन एक लाथ मारून पण जायला लागतो. तसं आपल्याला न कळता कधी कधी गैरसमज आपण धरून घेतलेला आहोत जीवनामध्ये. ते गैरसमज निघाला, आपल्याला उत्साह वाटायला लागतो, एनर्जी वाटायला लागतो. जे काय प्रॉब्लेम वाटत असतो त्याला लाथ मारून आपण मस्तपैकी ऑपॉर्च्युनिटी म्हणून, संधी समजून आपण त्याला जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता आपल्यामध्ये यायला लागतो. हे विज्ञानमय कोशामुळं, अंडरस्टँडिंगमुळं, ओके, बुद्धिमत्तामध्ये समज करून घेतल्यामुळं जे काय गैरसमज आहेत ते काढून घेऊन नवीन समजपासून सगळं प्रॉब्लेम आपलं सॉल्व्ह व्हायला लागतो. त्याच्यानंतर आपोआप आपल्याला ऊर्जा येतो, आणखीन आपण उत्साही राहायला लागतो. ओके, सो आनंदी राहायला लागतो. सो त्यामुळं गुरुजी सांगतात की हा प्रोग्राम हॅपी फॉर नो रिझन, म्हणजे काय, आनंदी राहण्यासाठी काही कारण नको आहे. आता काय झालेलं आहे, प्रत्येक पोराला असून दे, व्यक्तीला असून दे, आनंद होण्यासाठी काहीतरी पाहिजे झालेलं आहे. पोरगं कधी आनंद होईल? मोबाईल दिल्यानंतर. आणखीन ते पण कुठलं मोबाईल दिल्यानंतर? अगोदर जुनं होतं कुठलं तरी सॅमसंगचं, आता त्याला कुठलं मोबाईल पाहिजे? आवाजच नाही आला. हा, आता कुठलं मोबाईल पाहिजे? आयफोन आयफोन भेटलं तर मग आनंदी राहणार आहे. बरोबर. ओके, लक्षात आलं. आता बरंच लोकांना वाटतं की आपण 1 BHK मध्ये राहतो, आपल्याला बेटर काय 2 BHK मध्ये असलं तर आनंदी राहील. लक्षात येत आहे. सो प्रत्येकांना काहीतरी कारण लागतं, पण विनाकारणचं आनंदी राहणे हे ऍक्च्युली हे नॅचरल स्वभाव आहे आपला. ओके, सो ह्याला सोपं भाषेत सांगायचं म्हटलं तर सच्चित आनंद स्वरूप आहे आपला, हे स्वरूपच आपण जाणीव करून घेतलं नाहीये. हा प्रोग्राम मध्ये करता करता तुम्हाला जाणवायला लागतं. आणखीन तुम्ही लहान मुलांकडे बघायला लागला, त्याला काय कारण असतो का आनंदी राहण्यासाठी? काही नसतं. त्यामुळं आपला चेहरा बघा, पूर्वी बॉल यायचेत बघा, लहान मुलांचा चेहरा असं राऊंड असं वर राहायचं, स्माइली फेस म्हणून. आता सर्वांचं, मोठ्या लोकांचं, सगळ्यांचं जसं जसं मोठं व्हायला लागलेलं आहे, ते स्माइली फेस असं वर होतं, ते हळूहळू हळूहळू काय झालेलं आहे, असं वाकडं खाली झालेलं आहे. कळालं? मग आपण जीवनामध्ये कुठल्याही कारण तरी काहीतरी डोक्याला ताण करून घेतो, जीवन पूर्ण दुःखदायक करून घेतो. ओके, सो हे सगळं दुःख निवृत्ती आणखीन सुखप्राप्ती इथं भेटायला लागतं. आणखीन सर्व लोकांना तेच पाहिजे असतं. क्लिअर? सो हे आहे आनंदमय कोश. तर त्याच्यानंतर हे सगळं HRD प्रोग्राम मध्ये कसं कसं काय काय होतं ते सगळं इंडस्ट्रीबद्दल वगैरे सगळं सांगत गेलेले आहेत. हे 5 कोश तुम्हाला महत्वाचं कळालं का? येस. सो पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश, 5वा आहे आनंदमय कोश. सो हा 5ही कोश क्लिअर व्हायला लागतो. ओके, मग हा प्रोग्राम करता करता तुम्ही आनंदी राहायला लागता असा. मग ऑल द टाइम आनंद राहायची क्षमता तुम्हाला वाटायला लागतं. ओके, सो भरपूर हे चेंजेस व्हायला लागतो. क्लिअर? सो आत्ता तुम्हाला आता थोडंसं आपण बाकीचं सगळं आपण थोडंसं बघणार आहोत. सो आपल्याला कम्प्युटर एक्सपर्ट कोण आहे किंवा व्हॉट्सअप एक्सपर्ट कोण आहे? आपल्याकडे मयूर. ओके, सो मी तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक पाठवलं नाहीये, व्हॉट्सअप ग्रुप केलेलं नाहीये. ओके, सो ह्याच्यासाठीच नाही केलं की बाकीचे सगळे लोक येतात जे न करणारे त्याच्यामध्ये, आणि कोण करणारे तेच कळत नाही. सो त्यामुळे आपण ते बाकीचे ग्रुप सगळं काढून टाकलेलं. आत्ता ज्याने कोणी जॉईन करायला तयार आहेत
आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू. सो जे जॉईन करायला तयार आहेत त्यांनी काय करायचं आहे, चॅटिंगमध्ये तुमचं नाव लिहिता येतो का? नाव आणखीन तुमचा मोबाईल नंबर. ह्या वेळेला कोणी इन्चार्ज आहेत नसलं तर आपलं प्रत्येक वेळेला मयुरेश घेत असतो व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा. गुरुजी मी बोलू? आ माझा नंबर टाकतो चॅट मध्ये, त्याच्यावर सगळ्यांना डीएम करू द्या, कारण त्याच्यावरती मेसेज मला नंतर मिळत नाहीत. ओके ठीक आहे. मयुरेश तुम्ही चॅटवर सांगा किंवा तुम्ही सांगून द्या तसंच नंबर. एक मिनिट. एक मिनिट. नाही तुम्ही चॅट पण हे करत जावा, आणखी नंबर पण सांगत जावा. करेक्ट. सर्वांनी मला पर्सनल मेसेज करा 9422630955 वरती. नाही एक मिनिट. परत 9 सांगा नंबर. 94222630 चॅट मध्ये टाकलाय गुरुजी. 955. ओके चालेल. सो सर्वांनी मयुरेश तू ग्रुप क्रिएट करतो का, काय करायचं मग आता? ग्रुप क्रिएट मी सगळ्यांना ऍड करत जाईन मी त्याच्यामध्ये. ओके सर्वांनी हा जे मयुरेश नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. ओके सो त्याने ग्रुप क्रिएट केलं जाईल. सो जे ग्रुप क्रिएट केलं ना मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म्स यायला लागतील, आणखीन तुम्हाला होमवर्क शीट्स पण यायला लागतील. ओके सो मग तिथं कम्युनिकेशन करणं सोपं जातं. ओके आणखीन ज्यांना ज्यांना जमतो त्यांनी सर्वांनी चॅटमध्ये पण तुमचा नंबर ऍड करून टाका. ओके मयुरेशने ऑलरेडी चॅटमध्ये व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. टायमिंग काय असणार? रोजचं आपलं टायमिंग आहे 6 to 8. सो आपलं युजली लवकरच संपलं जाईल 8 पर्यंत, पण कधी कधी क्लास आपण 8 वाजू शकतो. ओके सो त्यामुळे ते फ्लेक्झिबल आपल्याला राहायला पाहिजे म्हणून 8 पर्यंत ठेवलेलं आहे. ओके सो आपण 5-10 मिनिट लवकर शिकू शकतो. 8 वाजता दुसरा प्रोग्राम चालू होता आमचा. ठीक आहे. त्याच्या 5 मिनिट अगोदरच बंद झालेला असतो आपला. तुम्ही जॉईन होऊ शकता 8 वाजता, काय परत अडचण नाही. मग ज्यांना कोणाला ऑफिसला वगैरे जायचं असलं तरी पण त्यांना पण सोपं जातं. ओके सर्वांनी तुमच्या चॅटमध्ये तुमचा नंबर ऍड करा. दुसरा पॉइंट होता की हे बघा तुमचं नाव प्रत्येक वेळेला लिहायचं आहे. आता हे ओप्पो CPH2 म्हणून असं आहे किंवा कोणाचं तरी झोमिओ 2309 म्हणून असं नाव आहेत किंवा 1,00,000 ते हे केलेलं आहे नाव आलेलं आहे. तसं नको आहे. तुमचं नाव व्यवस्थित पाहिजे. ओके सो इथं 1+CPH म्हणून असं आलेलं आहे, तसं नको आहे. सो तुमचं नाव झूम लिंकमध्ये कसं ऍड करायचं आहे किंवा लिहायचं आहे थोडंसं तुम्ही बघून घ्या. आणखीन तुमचं नाव चेंज करायचं, हा एक मुद्दा झाला. दुसरं ज्यांनी रिपीट करत आहेत त्यांनी त्यांच्या नावाचं पाठीमागं R म्हणून लिहायचं आहे, म्हणजे की आपल्याला लक्षात येतं की बाबा तुम्ही रिपीटर आहात. ओके R लिहून मग तुमचं नाव पुढचं हे करायचं आहे. जे कोणी टीचर्स वगैरे असतील त्यांनी गुरु सेवा ट्रेनिंग GST म्हणून त्यांच्या नावाचं अगोदर लिहायचं आहे. ओके सो जेणेकरून आपण जेव्हा आपला प्राणायामचं प्रोसेस सुरू व्हायला लागतो, ग्रुप डिस्कशन सुरू व्हायला लागतो, ते करेक्शन करण्यासाठी वगैरे सगळं ते तुम्हाला मदत करतील वगैरे, तुम्ही मदत करू शकता वगैरे असं. ओके सो गुड. अजून जे कोणाला नवीन जॉईन करायचं असलं तर उद्या 6 ते 8 असेल, पण त्याच्यामध्ये थोडंसं 6 ते 7 आपला SSOचा प्रोग्राम असेल. आणखीन 7 ते 8 जे आहे हे सत्संग असतो. ओके तुम्ही ते अटेंड करणं पण गरजेचं आहे. तुम्ही ते अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये बरेच गुरुजींच्या आयडियाज आहेत किंवा व्हिडिओ आहे, आपण तिथं प्ले करणार आहोत. मग त्याच्याबद्दल चर्चा असेल, सत्संग असेल एकूण. ओके सो उद्या आपण उद्या किंवा परवा दिवसापासून प्राणायाम आपण शिकायला लागतो. बेसिक प्राणायामचे ब्रिदिंग टेक्निक वगैरे सगळं आपण बघून घेणार आहोत. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण प्राणायाम वगैरे सगळं शिकणार आहोत. ओके सो तुम्हाला वाटत असेल की अरे आज काहीतरी प्राणायाम योगासन घेतील वगैरे, काहीच नाही घेतले, बरोबर आहे. ते सगळ्याच्या अगोदर शरीरपेक्षा हे मेंटल प्रॉब्लेम्स आहेत, ते एक एक सगळं ते आपल्याला क्लीन करावं लागणार आहे.
ओके, मग त्याच्यानंतर आपलं बॉडी फ्लेक्सिबिलिटी वाढतं, सहजपणे आपलं काय म्हणतो मनस्थिती स्थिरता यायला लागलं तर आपोआप सगळं कार्य व्हायला लागतं. सो त्यामुळं प्राणायाम तुम्हाला शिकवलं जाईल, पण थोडंसं टप्प्याटप्प्यानं शिकवलं जाईल. एक्सरसाइज करून घेतलं जाईल, ते पण टप्प्याटप्प्यानं राहील. ओके, सो पहिलाच 1 दिवस किंवा 2 दिवसात आपण नाही शिकवत. त्याला रिझन एवढंच आहे की थोडंसं उत्साही लोक असतात, 1-2 दिवसच त्यांचा उत्साही असतो आहे ना. तर त्यामुळे ते उत्साह जास्त दिवस आहे का नाही ते बघावं लागतो. त्यामुळे आता तुम्ही कधीतरी गावाकडे बघितलेलं असाल, ते धान्याचं रास करत असतात. ओके, ते वारा असताना धान्य हे फिरवतात काय नसताना फिरवतात धान्य? मा- ते मा- वारं वारं असतं. वारा असल्यावर वारा मागची असल्यावर वारस कारण मागची की वारं असताना जे काय हलके फुलके फुसके असते ते सगळं धान्य बाहेर पडून जाते. मजबूत जे आहेत तिथंच राहते. ओके, सो त्यामुळे 2 दिवस सगळं जे हलके फुलके आहेत ते सगळं उडून जाते. उडून जायला पाहिजे. कोणी कोणीतरी सांगितलेलं होतं करा, अमुक करा, तमुक करा म्हणून ते उठा लागलेले असतात. ओके, हळू. मग नंतर हळू त्यांना रुची यायला लागतं, मग कंटिन्युटी राहतं. ओके, सो त्यामुळं हा 1-2 दिवस थोडंसं त्रासदायकच असतं. मग नंतर हळू ज्यांना करायचं पूर्ण इच्छा असतो, ते स्टॅबिलिटी त्यांच्यामध्ये वाढायला लागतं. मग ते कंटिन्यू करते. ओके. तर आता फीज बद्दल म्हणत आहेत. सो ॲक्चुअली आपण फीज घेत असतो 5,000. ओके. सो आपण आता फीज नाही घेत आहोत. सो एक गुरुजींचं आराधना डे आहे वगैरे असं म्हणून हनुमान जयंती वगैरे असं म्हणून आपण हे सगळं असं नॅचरली देत आहोत. पण तुम्ही देणगी देऊ शकता. ओके, असं कंपल्सरी फीज इतकं आहे म्हणून असं नाही फोर्स करत आहोत. सो तुम्हाला जे नंतर जे देणगी तुम्हाला द्यायचं आहे इच्छुक, तुम्ही देऊ शकता. ओके, सो ते पण देणगी आता आश्रममध्ये आपण टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे बांधकाम सुरू झालेलं आहे. त्याच्यासाठी लागणार एक एक 50 लाखपर्यंतचे एक्सपेन्सेस आहेत. ओके, सो ज्यांना कुणाला देणगी देऊन ATG भेटतो संस्थेचं ते घेऊ शकता. आणखीन CSRचं पण सर्टिफिकेट आहे. जे कंपनी असलं तर ते फंडिंग पण त्याला करू शकता वगैरे. आणखीन एक AMC हॉल आणखीन एक बांधायचे आहेत. ओके, सो आता असं 2-3 तिथं मोठे हॉल वगैरे होणार आहेत. बाथरूम थोडंसं टॉयलेट जे आहे वेस्टर्न टॉयलेट राहणार आहेत, इंडियन टॉयलेट राहणार आहेत, थोडंसं 5 स्टारमधलं टॉयलेटसारखं राहणार आहे. सो त्यामुळे बरंच लोकांना वाटतं की बाबा टॉयलेट बांधायला एवढं कसं काय खर्च वगैरे असं. सो त्याला दुसरं अजून एक रिझन आहे की ते सिटीमध्ये नाही, सिटीपासून दूर आहे. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन्स वगैरे सगळं थोडंसं खर्च वाढतो. ओके, सो दॅट इज अ मेन रिझन थोडं आहे. तर ज्यांना द्यायचं असलं तर देऊ शकता, असं काय कंपल्सरी नाही आहे. ओके, सो हे लास्ट जे तुम्हाला देणगी द्यायची असलं तर तुम्ही देऊ शकता. ओके, फीजबद्दल झाला. अजून कोणाला क्लासबद्दल तुम्हाला 6:04 स्टार्ट होतो, पण तुम्हाला 6च्या अगोदर 5 मिनिट जॉईन झालेलं पाहिजे. आपण एक सिम्पल म्युझिक प्ले केलेलं असतं. मग ते प्ले तुम्ही ऐकणं, आणखीन तुम्ही थोडंसं एनर्जेटिक असता उत्साही असता ड्रॉजीनेस निघून जातो. आणखीन सकाळी उठल्यानंतर 5-5:30ला उठून तुम्ही अंघोळी करून बसत असाल तर इट्स अ बेस्ट. ओके, लक्षात आलं. सो तुमच्यासाठी फायद्यासाठी राहणार आहे. मग आता सुरुवातीला एवढं जमत नसेल, पण आता 1-2 दिवसात तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. अंघोळ करून तुम्ही सकाळी क्लासमध्ये येत असला तर उत्तम राहील. म्हणजे की तुम्ही परत ऑफिसला वगैरे जाऊ शकता, दुकानला जाऊ शकता. तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत ते तुम्ही सहजपणे करायला लागतं. असं नसलं तर परत यासाठी अंघोळीला थांबा, करा, कपडे चेंज करा वगैरे असं काही गरज नाही आहे. ओके, सो तिसरं म्हणजे की तुम्ही फ्लेक्झिबल थोडंसं कपडे थोडंसं योगासनसाठी असेल किंवा मेनली एवढं आपलं हार्ड नाही आहे. सगळं मॅक्झिमम बसून आहे. वज्रासन एवढंच आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. थोडंसं ट्रॅक पॅन्ट किंवा लुंगी वगैरे असं लूज कपडे असलं तर उत्तम राहील वगैरे असं. ओके, सो बाकीचं आणखीन आपल्याला रोज एक होम प्ले देणार आहे. ओके, सो आज पण तुम्हाला मी होम प्ले देत आहे. ते म्हणजे माय आयडियल वर्ल्ड, माझं आदर्श जीवन आणखीन जग, हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे, जसं पाहिजे ते लिहून काढायचं आहे. ओके, सो युज्युअली आपण काय म्हणतो रोड खराब आहे असं आपण लिहायच्या ऐवजी रोड चांगले आहेत, एज्युकेशन खूप छान चाललेलं आहे. ओके, सासूबाई त्रास देत असलं तर काय लिहायचं आहे, सासूबाई खूप प्रेमळ आहे.
चांगलं मुलीसारखं मला बघते वगैरे, असं सगळं पॉझिटिव्ह प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहायचं आहे. सकारात्मक आपल्याला लिहायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय पाहिजे, आणखीन ते आहे ह्या स्थितीमध्ये, आणखीन जगाबद्दल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, शांतताबद्दल असेल, शिक्षणाबद्दल असेल, दोन देशाच्या बद्दल संबंधाच्या बद्दल असू शकतो. ओके, सो जे जे तुम्हाला वाटतं ते सगळं तुम्ही लिहून काढा. सो लिहिण्यासाठी एक मेन कारण आहे की आपण बघा पूजा करायला जातो, तर पूजेच्या अगोदर तो पंडित म्हणते की तुमचा संकल्प काय आहे सांगा म्हणतो. ओके, सो हा एक आधुनिक स्टाईल मधला हा संकल्प आहे, म्हणजे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे ते आपण लिहून काढत आहोत. त्याला आपण आता आधुनिक ह्याच्यामध्ये विजन म्हटलं जात असते, आपल्या पूर्वीच्या स्टाईलमध्ये त्याला संकल्प म्हटलं जात असते. ओके, सो हे तुम्ही लिहिलेलं साधारण 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर बघितलं तर ते सगळं घडायला लागलेलं असतं. ओके, सो हे तुम्हाला लगेच जाणीव व्हायला लागतं. हे कसं घडतं, काय घडतं ह्याच्या पाठीमागे आपण विश्लेषण करत नाहीये, पण ते घडायला लागतं तर मला ते कळेल. ओके, गुड. सो अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे का? विचारू शकता, नसलं तर आपण इथंच थांब. आज थोडस लवकर सोडत आहे. अजून 15 मिनिटं आहे. सो ऍक्च्युली 15 मिनिट तुम्हाला ग्रुप कसं वापरायचं आहे. सो आता आपल्याकडे टीचर्स कोण कोण आहेत? रवींद्र आहे, अजून कोण आहे? लक्ष्मीचंद आहे. ओके, ठीक आहे. तुम्हाला एक ग्रुप कसं जॉईन करायचं आहे ते तुम्हाला थोडंसं सांगतो. तयार आहे? तुम्हाला एक रूम म्हणून येतो, तिथं जॉईन म्हणून येतो, ते टच करायचं. ते टच केलं तर तुम्ही एक वेगळ्या रूम मध्ये जाता. आता इथं साधारण 46 मेंबर्स आहेत. मग रूम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 लोक असतील. सो सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ओके, सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे. येस, व्हेरी गुड. वा, चला आपण फोटो काढू सर्वांचा. ओके, थांबा सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. वा, आपण खूप फोटो काढणार आहोत. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. एक OnePlus वाले अपू, OnePlus. आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा, आपण फोटो काढणार आहोत फटाफट. इव्हन तुम्ही किचन मध्ये असाल तरी पण व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, मी 1 2 3 म्हणतो त्यावेळेला थोडस कॅमेराच्या जवळ यायचा, म्हणजे की चेहरा व्यवस्थित थोडस दिसेल. ओके, अजून पूनम वीडियो ऑन रखना है. ओम वीडियो ऑन, प्रियंका वीडियो ऑन, सुजाता वीडियो ऑन, शुभांगी सगळं व्हिडिओ ऑन. युवराज चौधरी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ओके, चला चेहरा बघू द्या. एक उज्ज्वला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. उज्ज्वला, सुजाता, सॅमसन कोण आहेत? व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलेले फटाफट व्हिडिओ ऑन करा. समजत नसेल तर मला सांगा, मग मी इथून सांगतो काय करायचं. एक लिंक येईल, त्याला क्लिक करायचं आहे, मग व्हिडिओ आपोआप ऑन होऊन जाईल. ओके, रेडी रौनक? येस. उज्ज्वला नाही. ओके, रेडी? आता फक्त सुनीती कासर ते राहिलेले आहेत, ओम राहिलेले आहे, युवराज राहिलेला आहे. फटाफट ऑन करा. रेडी? युवराज व्हिडिओ ऑन करा लवकर. रेडी? ओम व्हिडिओ ऑन. गुरुजी केलाय माझं. मी खाली किचन मध्ये एक वरती लॅपटॉप वर चालू होतो. ओके, ठीक आहे. रेडी? ऍक्शन, स्माइल, 1 2 3. व्हेरी गुड. चलो तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देऊ हे तुमचा फोटो. प्रेयर करू. सर नाही आपल्याला हे करायचं नाही. वेट. रूम मध्ये पाठवायचं म्हटलेलं होतं तुम्हाला, ते पण थोडस बघून घ्या. ओके, ह्याला रूम म्हटलं जाते.
तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस होण्यासाठी थोडंसं आज काय तुम्ही शिकला हे थोडंसं चर्चा करा तुमच्या ग्रुपमध्ये. ओके, 4 रूम केलेला आहे, तुम्ही जॉईन करा. एक 5 मिनिटासाठी असेल, त्याच्यानंतर आपण क्लोज करू. ओके, आलं का मेसेज? जॉईन म्हणायचं, त्या रूम मध्ये जायचं, तुम्हीच गप्पा मारायचे एकमेकांचा. रोनक ताई, तिथं जॉईन रूम म्हणून आलेलं असतं, जॉईन करायचे आहे. प्रियंका, जॉईन करायचे आहे. आलं नाही का मेसेज? 1 मिनिट, मेसेज पाठवतो बघ. ओके, मेसेज आलेला असेल आता. अमृता, नाही समजला? जॉईन केलंय मी. नाही, तुम्ही अमृता, तुम्ही मेन रूम मध्ये आहे. 1 मिनिट, पाठवतो तुम्हाला. पण जॉईन केलं तर तिथं गप्पा मारायच्या आहेत. 1 मिनिट, अमृता, अमृता. ओके, तुम्हाला पाठवतो बघा, जॉईन करा ते रूम. ओके, आनंदजी जाता का रूम मध्ये? माईक तुमचा ऑन नाही. लिंक आलं बघा आता. रूमचं लिंक पाठवा की. पाठवतो. तुमचे नाव ते हे चेंज करा. ओके, करतो. तुम्हाला पाठवतो अगोदर. हो. येस, जॉईन करा. जस्ट गप्पा मारा तिकडे, काय काय समजून घेतलं. आले जॉईन? युवराज चौधरी, लक्ष्मीचंद, ओके, सर्वांनी गप्पा मारायच्या. आज काय काय शिकले ते चर्चा करायची आहे. ओके, हो.